अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा तालिबात। सर अब्दुल खान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तक़बाल है। 10th मराठी ग्रामर है कार्ड वाक्य प्रचार विराम चिन्ह फरवरी 2026 के लिए गेस्ट पेपर है। चलिए शुरुआत करते हैं। पहले देखते हैं कि असल में काल यानी ज़माने यानी टेंसेस कितने हैं। काल वर्तमान काल यानी प्रेजेंट टेंस, ज़माना हाल भूतकाल पास्ट टेंस, ज़माना माजी पास्ट टेंस, भविष्य काल फ्यूचर टेंस, ज़माना मुस्तकबिल। अब इसको पहचानेंगे कैसा। क्रियापद यानी उसका वर्ब का क्या रहेगा। क्रिया अतः घटते यानी जो काम अभी होता है वो वर्तमान काल यानी ज़माना हाल में है। क्रिया पूर्वी घडली भूतकाळ यानी ज़माना माजी पास्ट टेंस में, पुढे घडेल भविष्य काळ यानी फ्यूचर टेंस, ज़माना मुस्तकबिल। इसकी कुछ पहचान है, वो पहचान देखते हैं। जो शब्द यहाँ पर आएंगे उससे देखकर समझ में आएगा। जैसे कि क्रियापद असने अगर वर्तमान काळ में है आहे आएगा, भूतकाळ में होता असे, भविष्य काळ में आएगा असेल होईल। जाने अगर वर्तमान काळ में आएगा तो जातो, भूतकाळ में गेला जाई और भविष्य काळ में जाईल। ये ने वर्तमान काळ में ये तो, भूतकाळ में आला और भविष्य काळ में येईल। करने वर्तमान काळ में करतो, भूतकाळ में केला, भविष्य काळ में करील करीन। नसने वर्तमान काल में नाही, भूतकाल में न होता नसे और भविष्य काल में नसेल, ऐसा आएगा। अब देखते हैं, एक ही सेंटेंस है उसे अलग अलग। मी अभ्यास करतो वर्तमान काळ, मी अभ्यास केला भूतकाळ और मी अभ्यास करीन भविष्य काळ। प्रश्न तीसरे में आता है, व्याकरण कृती है। पहला है काळ, पुढील वाक्यांची काळ ओळखून लिहा। मी दररोज शाळेत जातो, वर्तमान काळ। दूसरा है, सुमेधा खूप छान गात होती, भूतकाळ। पुढील वाक्याचा काळ ओळखून लिहा। अरमानने दुसरे पेन घेऊन काम सुरू केले, भूतकाळ। झाडावर फुले हसू लागतील, भविष्यकाळ। आपण उगाच अभिमान बाळगतो, वर्तमान काळ। आरकीच्या पाठीवर थाप मारली, भूतकाळ। प्रश्न, चुटकी सरशी सुटेल, भविष्यकाळ। जंतू तुमच्या शरीरात शिरतात, वर्तमान काळ। उद्या परीक्षा सुरू होईल, होईल, भविष्यकाळ। मुले बागेत खेळतात, वर्तमान काळ। मैदानावर मुले धावली, धावली, भूतकाळ। सुगरण झोका झाडाला टांगते, वर्तमान काळ। सूचनेनुसार काळ बदला। मकबरा खो खो हसू लागला, वर्तमान काळ करा। मकबरा खो खो हसू लागतो। मी विद्यापीठ गेटमधून गेलो, भविष्यकाळ। मी विद्यापीठ गेटमधून जाईन। दूसरा है, घुमट नितळाईचे नेत्र करून वाट पाहत असेल, भूतकाळ। आरकी घुमट नितळाईचे नेत्र करून वाट पाहत होता। आरकीने शोध लावला, वर्तमान काळ करा। आरकी शोध लावतो। सुगीचा मौसम आला, वर्तमान काळ करा। सुगीचा मौसम येतो। झाडावर फुले हसू लागली, भविष्यकाळ करा। झाडावर फुले हसू लागतील। आपण उगाच अभिमान बाळगतो, भूतकाळ करा। दुसरे पेन, आपण उगाच अभिमान बाळगला। दुसरे पेन घेऊन काम सुरू केले, भविष्यकाळ करा। दुसरे पेन घेऊन काम सुरू करेन। मुलांचे आयुष्य बदलेल, वर्तमान काळ करा। मुलांचे आयुष्य बदलते। शाळेत एक नोटीस लागते, भूतकाळ करा। शाळेत एक नोटीस लागली, लागते, लागली। वाक्यप्रचार यानी मुहावरे, फ्रेजेस। वाक्यप्रचार व अर्थ यांच्या जोड़ियाँ लावा। अब जोड़ी लगाने के लिए भी 2 नंबर रहेंगे, एक के लिए एक। तल्लीन होने, गुंग होने यानी बेहोश हो जाना या फिर मदहोश हो जाना। धूम ठोकने, भाग जाना, पड़ून जाने। जोड्या लावा वाक्यप्रचार, निर्धार करने, निश्चय करने, चोळामोळा करने, चुरगाळणे। गंध नसणे, माहीत नसणे, कपाळावर आठी चढणे, नाराजी व्यक्त करणे। वहिवाट नसणे, वर्दळ नसणे, भांबावून जाणे, गोंधळून जाणे।
कंसातील योग्य अर्थ लिहा. ललकारी देणे, गर्जना करणे. भान असणे, जाणीव असणे. हिरिरीने मांडणे, आग्रहाने मांडणे. मरगळ वाटणे, निरुत्साही वाटणे. पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. गायब होणे, नाहीसा होणे. आकांत माजणे, खूप दुःख होणे. झुंबड उडणे, गर्दी होणे. पथ्य पाडणे, नियम पाडणे. भाषिक घटकावर आधारित कृती करा. शब्द संपत्ती. समानार्थी शब्द लिहा. समानार्थी यानी कि हम मानी लफ्ज. समुद्र, दर्या, नदी, सरिता. पुढील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द लिहा. गाजर, गाजगार. समानार्थी शब्द लिहा. रात्र, निशा. निद्रा, झोप. पुढील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. वजनदार, वजनदार. मगर. शब्दांचा योग्य क्रम जुळवून वाक्य तयार करा. आश्चर्य शब्दाचे तरफ सर्वांनाच वाटले या. दुसरा, त्याच्या समोर उभे क्या राहिले कोणीतरी. पुढील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द करा. लागवड, पाकडीवर. पहले का उत्तर है तरफ या शब्दांचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. दूसरा, इतक्यात त्याच्या समोर कोणीतरी उभे राहिले. दूसरे का पहला है लागवड, लाड, गड. पाकडीवर, पाकडी, एकर. तीसरा है समानार्थी शब्द लिहा. सूर्य, चंद्र. पुढील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द लिहा. पहला है सूर्य, रवि. चंद्र, शशी. आंतर, भारती. महाभारत. शब्दांचा योग्य क्रम जुळवून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. लोक बंदरात पोट उतरले. भारतीय लुईच्या. घराच्या होडीसारखा मॉरिशसचा आहे आकृतिबंध. पुढील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. वनवास, तळाग. इसका उत्तर है पहले का है पोर्ट लुईच्या बंदरात भारतीय लोक उतरले. दूसरा, मॉरिशसच्या घराच्या आकृतिबंध होडीसारखा आहे. वनवास, वास, वन ऐसा भी बना सकते हैं. तड़ाग, तड़ा, डाग. समानार्थी शब्द लिहा. नदी, सरिता. रात्र, निशा. पुढील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. दैनिक, आस्तिक. समानार्थी शब्द लिहा. झोप, निद्रा. संताप, राग. पुढील शब्दातून अक्षरापासून प्रत्येकी 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. महाभारत, वजनदार. हार, भार. जन, दान. पुढील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा. पहिला आहे साक्षर. दुसरा आहे निरक्षर. पुढील शब्दांचे योग्य क्रम जुळवून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. आज खूप दिवसांनी अनवर बागेत गेला होता. दुसरा, मॉरिशमधील घरे पाहणे हा वेगळा अनुभव आहे. अचूक शब्द ओळखून लिहा. पहले का है उत्तीर्ण. दूसरा, विशिष्ट. तीसरा, प्रतिनिधि. चौथा, प्रणाली. दूसरे का उत्तर है पहला है स्थलांतर. दूसरा, चौरंगी. तीसरा, स्वदेशी. चौथा, टेहळणी. तीसरे के उत्तर है पहला है सहकार्य. दूसरा, भूमिति. तीसरा, नाविन्य. चौथा, सौंदर्य. चौथे का उत्तर है पहला है मानुषकी. दूसरा, तुतारी. तीसरा, हिमालय. चौथा, अभिलाषा. पांचवे का उत्तर है पहला है सुगंध. दूसरा, हिरवी. तीसरा, सुगी. चौथा, अंगण. छठे का उत्तर है पहला है मुकुट. दूसरा, रुपेरी. तीसरा, वैगुन्य. चौथा, सप्तरंग. सातवें का उत्तर है पहला है 1, सुपीक. 2, जल्लोष. 3, अंतर्बाह्य. 4, निरुपाय.
8वें का उत्तर है, पहला है विद्यापीठ, दूसरा वसतिगृह, तीसरा अभ्यासिका, चौथा शिलालेख. अचूक शब्द ओळखा आणि लिहा. पहिला आहे आशीर्वाद, दुसरा कनिष्ठ, विरामचिन्ह लिहा. पुढील नावासमोर चिन्ह लिहा, उद्गार चिन्ह, अर्धविराम. मराठीत 9 प्रमुख विराम चिन्ह, आइए देख लीजिए, इसे समझ लीजिए. इसके हिसाब से आपने विराम चिन्ह लिखना है. पहला है पूर्ण विराम, दूसरा अर्धविराम, तीसरा स्वल्प विराम, प्रश्न चिन्ह, उद्गार चिन्ह, संयोग चिन्ह, अपूर्ण विराम, अपसरण चिन्ह, एकेरी अवतरण, दुहेरी अवतरण चिन्ह. विराम चिन्हाची नावे लिहा. पहला है पूर्ण विराम, दूसरा है स्वल्प विराम. दूसरे का उत्तर है, पहला है दुहेरी अवतरण चिन्ह, दूसरा है संयोग चिन्ह. दूसरे का नावापुढे विराम चिन्ह लिहा. अर्धविराम, दूसरा है प्रश्न चिन्ह. अपूर्ण विराम, उद्गार चिन्ह. विराम चिन्ह व यांच्या जोड्या लावा. पहला प्रश्न चिन्ह, दूसरा अर्धविराम, तीसरा स्वल्प विराम, चौथा अपूर्ण विराम. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.